मित्रांनो, माझे नाव श्रीवर्धन शीतलकुमार कोते. माझ्या शाळेचे नाव आदर्श विद्यानिकेतन मेंचे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. मी स्कूल इन्व्हिटेशन या मध्ये पार्टिसिपेट केला आहे व माझा विषय आहे की ओकल फॉर लोकल या विषयावर मी प्रकल्प केलेला आहे. व ओकल फॉर लोकल म्हणजे मी या विषयावर प्रकल्प केला की आत्ताचा काळ व पहिल्याचा काळ. पूर्वीचे काही माणसं राहण्यासाठी म्हणजे आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी यामुळे हे सर्व शक्य होत आहे. पूर्वीच्या काही शेती तंत्रज्ञानामध्ये बैलगाडी वापर केली जात व आताच्या काही ट्रॅक्टर वापरतात. कामे फास्ट व चांगले होतात. तसे बैलगाडीमध्ये स्लो कामे होत असेल. त्यामुळे मानवाने ट्रॅक्टर हा एक नवीन प्रकल्प ची निर्मिती झाली. त्यामुळे कामे सर्वच फास्ट होऊ लागले व पूर्वी माणसे फळे त्यामध्ये रामफळ असे, केळी असे, पेरू असे, भाजी भाकरी यांसारखे पदार्थ खात. आता देखील माणूस खातो पण पूर्वीसारखे खात नाही. आता माणूस सर्वसाधारणपणे भाजी भाकरी हे खातोच पण त्याबरोबरच बेकरी फूड खूप खातो. उदाहरणार्थ बिस्किट्स, केक, टोस्ट यांसारखे पदार्थ मानव खूप खात असतो. त्यामुळे त्याचे जिवंतपणे त्याला खूप आजार यामुळेच घडून येतात. पहिल्याच्या काळात दवाखान्यात नसे त्यामुळे त्यांना खूप काही आजार ते होत नसे. ते म्हणजे असले चांगले पदार्थ खाल्ल्यामुळे. आता बेकरी फूड्स खाल्ल्यामुळे असे सर्व आजार होऊ शकतात. पूर्वी काही माणूस शेतात वापरण्यासाठी शेणखत वापरत. त्यामुळे जमीन उबजाऊ व टिकाऊ असेल व आजकाल माणूस युरिया, पोटॅशियम यासारखे आपल्या शेतीचे नासाडी करून घेत आहे व सर्व तुम्हाला माहिती सांगितलं ते सर्व मी आता तुम्हाला दाखवणार आहे. पूर्वी काही माणूस वापरणारा घर व आत्ताचे काही मानव वापरत असलेला घर. पूर्वीच्या काही शेतात वापरण्यासाठी लागणारे बैलगाडी, आत्ताचे ट्रॅक्टर. पूर्वी मानव खाणारे सफरचंद, केळी, रामफळ, पेरू आणि भाजी भाकरी. आता मानव खाणारा म्हणजे बेकरी फूड, केक, बिस्किट्स. पूर्वीच्या काळी मानव शेतात लागवडीस वापरण्यात जाणारं खत म्हणजे शेणखत. आत्ताच्या काळी मानव वापरतो ते युरिया, पोटॅशियम.